नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ध्यास हो तुझा भाग 2. असेच काही दिवस निघून गेले. भूमीला आता गावात बोर वाटायला लागले. ती आईबाबाला मदत म्हणून शेतात काम करू लागली. बाबांनी कितीदा तिला समजावले, उन्हात बाहेर पडू नको, पण तिने त्यांचे ऐकले नाही. 12वीचा निकाल लागला. अभ्यासात जेमतेम असलेली भूमी अगदीच बाउंड्रीवर पास झाली. भूमी, अगं काय हे, किती कमी मार्क आले. म्हणून तुला नेहमी सांगत असतो अभ्यासात लक्ष घाल, पण नाही. आता तालुक्याला जाऊन समोरचे शिक्षण कसे घेणार. बाबा नाराजीत बोलले, पण तालुक्याला शिकायच्या नावानेच भूमीचे तोंड वाकडे झाले. गावापासून तालुका 10 किलोमीटर अंतरावर होते आणि बसही 2च वेळा जायची. म्हणजे तालुक्याला जायचे तर स्वतःच्या सायकलने, नाही तर बसने. बसने पूर्ण दिवस निघून जायचा, तर सायकलने शारीरिक कष्ट पडायचे. दोन्ही कंडिशन भूमीला आवडायच्या नाही. मला नाही हो बाबा शिकायचे, आणि तालुक्याला तर मुळीच नाही. तुम्ही बघता ना गावातले मुलं कसे सायकलने जातात. काही मुलांसोबत त्यांच्या बहिणी असतात, नाहीतर मुलं ग्रुपने जातात. आणि माहीत आहे ना आपल्या गावचे मुलं कसे आहेत. भूमी तोंड वाकडे करून बोलली. बाबांनी हताश उस्कारा सोडला. मग काय करायचे ठरवलेस तू. बाबा बोलले. तशी भूमी विचारात हरवली. बाबासोबत कसे ना बोलणार होती. तिने आईकडे पाहिले. माझे लग्न लावून द्या. भूमी अगदीच हळू आवाजात बोलली. ते बाबाला नाही, पण आईला ऐकू गेले आणि त्या भडकल्या. अगं ए भूमे, तुझं दिमाग ठिकाणावर आहे ना. काय बोलतेस. तुझं तुला तरी कळतेय का. इकडे बाप दिवस रात्र विचार करतो माझ्या लेकीला शिकवून मोठं करणार, आणि लेक लग्नाचे स्वप्न बघते. तू सगळी लाज विकून खाल्लीस का. सुनीता चिडून बोलल्या. बाबा शॉक होत भूमीला बघायला लागले. मग आणखी काय बोलू आई. माझ्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न झाले. मलाही करायचे आहे. शिकून काय करणार आहे. तू तर अशी बोलत आहेस जसं नोकरी माझ्या हातात आहे. असं असतं तर एवढे शिकलेले मुलं खाली पडून नसते राहिले. तो पाटलाचा बबन्या माहीत आहे ना, किती शिकून आहे. MSc केली, वरतून BEd पण केले, आणि आता काय करतो तर तालुक्यात कृषी केंद्र उघडून बसला. त्याच्याकडे कशाची कमी आहे. शेती आहे, पैसे आहेत, हुशार आहे, तरी त्याला नोकरी मिळाली नाही. आणि आपल्याकडे तर पैसे दूरच, मला बुद्धीही नाही आहे. मग डिग्रीचं लोणचं घालू. आणि कितीही शिकलं तरी शेवटी लग्न करून चूल सांभाळायची आहे. मग कशाला पैसा वाया घालवायचे. भूमी बडबड करत स्वयंपाकाला लागली. रूपा दीपा गोंधळून सगळ्यांकडे बघत होते. 6वीत शिकत होत्या दोघी. भूमीचे बोलणे काही कळत होते, तर काही डोक्याच्या वरून जात होते. सुनीता काही बोलणारच की बाबाने त्यांना नजरेनेच शांत राहायला सांगितले. बाबांनी एक पाट घेतले आणि चुलीच्या समोर ठेवून त्यावर बसले. भूमीची चिडचिड त्यांना समजत होती. भूमी. बाबांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवले. भूमीने तिरक्या नजरेने त्यांना पाहिले. आजवर मी कधी तुला सांगितले नाही, पण मी ना माझ्या काळात गावातून खूप हुशार मुलगा होतो. घरची परिस्थिती आधीही बेताचीच होती. आमच्या काळात ना 10वी 12वी पास झाले की नोकरी मिळायची. मलाही खूप शिकायचे होते, नोकरी करायची होती, पण माझ्या बाबाने मला पुढे शिकू दिलं नाही. बाबा बोलायचे, नोकरी म्हणजे सरकारची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतात मेहनत करशील तर मालक बनून जगशील. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी नाही ऐकले. शेवटी मला शिक्षण सोडावे लागले आणि शेती करायला लागलो. पण माझ्या बरोबरीचे, माझ्यापेक्षाही बुद्धू असलेले मुलं कसे तरी 12वी पर्यंत शिकले आणि ते नोकरी करून सुखात जीवन जगत आहेत. परिवाराला घेऊन शहराच्या ठिकाणी राहतात. मुलांना चांगले कपडे, शिक्षण देतात. जेव्हा डोळ्याने बघतो ना, तेव्हा खंत वाटते की का मी जिद्द केली नाही. पण गेलेली वेळ तर मी परत नाही आणू शकत. म्हणून वाटते जे मी सहन केले ते माझ्या लेकीच्या वाट्याला येऊ नये. बाबा त्यांचा भूतकाळ आठवत नाराजीच्या सुरात बोलले. त्यांच्या डोळ्यातही तो कमीपणा दिसत होता. भूमीने पहिल्यांदाच तिच्या बाबाला एवढं भावूक होताना पाहिले होते. आता तुला सगळं सोपं वाटत आहे, पण लग्न करणं म्हणजे खेळ नाही आहे बाळा.
आमचे तर आयुष्य गेले काबाड कष्ट करण्यात. आमची एकच इच्छा, मुलीने थोडंसं शिकून स्वतःच्या पायावर उभी झाली तर चांगल्या घरी जाईल. शेवटी तुमच्या सुखातच तर आमचे सुख आहे. मला तुमच्या अभ्यासातले काहीच कळत नाही, पण मला एवढं माहीत आहे, बुद्धी प्रत्येकाची सारखी असते. त्याचा वापर आपण कसे करायचे ते आपल्यावर आहे. तू कसून मेहनत घेतलीस तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. बाबा तिला समजावत बोलले, पण भूमीच्या मंद बुद्धीत बाबांचे बोलणे किती शिरले ते तर तिलाच माहिती. लग्न एक जबाबदारी असते. स्वतःच्या खांद्यावर एका घराचे ओझं वाहून घ्यावं लागतं. मुलींचे जीवन एवढंही सोपं नाही. लग्न झाले की नवऱ्याची मर्जी, सासू सासऱ्यांची मर्जी, पाहुण्यांची आवत भगत, मुलं, कधी हातपाय आहे तर कधी पैशाची अडचण, परिस्थितीशी तडजोड, खूप काही असतं. जबाबदारी खूप छोटा शब्द आहे, पण त्याचा अर्थ खूप व्यापक. एकदा का व्यक्ती जबाबदारीच्या ओझ्याखाली दबले की जगायचे राहूनच जातं. म्हणून माझी इच्छा आहे, माझ्या मुलीने मनसोक्त कुठल्याही जबाबदारीशिवाय जगावं. मग तर आहेच लग्न, नवरा, मुलं. हे कोणाला सुटलं आहे का? कधीतरी तुझेही होईलच. पण आता शिकायचे वय आहे बाळा, शिकून घे, नाहीतर माझ्यासारखं पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही. बाबा तिचे हात हातात घेऊन समजावत बोलले. बाबांचे बोलणे ऐकून भूमी अस्वस्थ झाली. शेवटी बाबा जेही बोलत होते खरं तर होते. मैत्रिणीचे लग्न झाले म्हणून मनात नको त्या भावना जागृत झाल्या होत्या, पण आता जणू तिचे डोळे उघडले होते. ठीक आहे बाबा, मी शिकेन पुढे, भूमी बोलली. तसे बाबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले. भूमीनेही मनातून लग्नाचा विचार काढून टाकला. दुसऱ्याच दिवशी भूमी बाबांसोबत तालुक्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेली. नुकतेच बाउंड्रीवर पास झालेल्या तिने BAच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन केले. काही दिवसातच भूमीचा कॉलेज सुरू झाला. तिने बसची पास काढली आणि रोज कॉलेज जाऊ लागली. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती तालुक्यालाच असायची. घरी परतेपर्यंत संध्याकाळचे 5:30 व्हायचे. घरी आले की घरातील कामं मी म्हणून तिच्या समोर उभे ठाकायचे. दिवसभराच्या दगदगीने ती पुरतीच वैतागली होती. या सगळ्या तिच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. रात्रीचे जेवण झाले की ती जे अंथरुणात पडायची की सकाळीच उठायची. मग सकाळचे कामं आवरून तयार होऊन कॉलेज, संध्याकाळी घरी कामं. तिचे जणू रुटीन सेट झाले होते. फर्स्ट इयरची एक्झाम झाली आणि रिझल्ट जे यायला नको होते तेच आले. भूमीने एकही विषय काढला नव्हता. आता तर कॉलेज या नावानेच तिने हात टेकले. बाबांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी भूमीने त्यांचे काही एक ऐकले नाही. मी प्रयत्न नाही केले का बाबा, पण खरंच मी नाही करू शकत. अभ्यासाचं माझ्या डोक्यात खरंच काही घुसत नाही. तुम्ही बघितले ना किती दगदग व्हायची माझी. आणि समजा यावेळी परत ॲडमिशन केलेही म्हणून काय गॅरंटी मी पास होईलच. विनाकारण पैसेही खर्च होतात, भूमी बोलली. मग काय करायचे ठरवलेस तू? बाबा तिला रोखून बघायला लागले. मी आता काहीच ठरवले नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, पण मी कॉलेजला जाणार नाही, भूमीने निक्षून सांगितले. अहो, तिची इच्छा नाही ना, मग काय जबरदस्ती शिकायला भाग पाडत आहात? सुनीता बाबाला समजावत बोलल्या. मग आता तूच सांग, काय करू मी? बाबा सुनीताकडे बघायला लागले. मी काय म्हणते तसंही भूमीला शिकायचं नाहीच आहे आणि ती आपल्यासोबत कामावर येईल तर उन्हाने तिचा रंगही काळवंडेल आणि चेहराही उतरेल तर. सुनीता बोलता बोलता थांबल्या. तर तिचे लग्न ठरवू असंच ना? बाबा काहीसे चिडून बोलले. अहो, ताराची आई सांगत होत्या, ताराच्या नात्यात एक चांगला मुलगा आहे. 10 एकर स्वतःची शेती आहे म्हणे. मुलगा दिसायला अगदीच राजबिंडा. ती माणसंही खूप चांगली आहेत म्हणे. आपली भूमी त्यांच्या घरात सुखात राहील. एकदा शिंदे दादासोबत बोलून बघा ना. सुनीता जराशी हिंमत एकवटून बोलल्या. ठीक आहे, बोलतो मी. मुलाला भूमी आवडली तर लग्न उरकून टाकू, बाकी तिचे नशीब. पण पुढे काही कमी जास्त झाले तर तिचे आयुष्य ती बघून घेईल, बोलून बाबा भूमी आणि सुनीतावर जडजडीत कटाक्ष टाकून घराबाहेर पडले. बाबांचे बोलणे ऐकून मात्र यावेळी भूमीला एकदम दडपण आले. ताराचे घर. गोपाल भाऊ, सुनीता सांगत होती ताराच्या नात्यात एक मुलगा आहे म्हणे.
आपल्या भूमीसाठी कसं राहील? बाबा जरासे कचरत बोलले. हां, भारत केळकर खूप हुशार मुलगा आहे. घरी भरपूर शेती आहे, गुरं, स्वतःचे पक्के घर आहे आणि मुलगा खूप शिकलेला आहे. कोणती तरी परीक्षा देत आहे म्हणे. परीक्षा पास झाला तर सरकारी नोकरी लागेल त्याला. आपली भूमी खूप सुखात राहील बघ. मी आजच त्यांना निरोप पाठवतो. त्यांचा होकार आला तर दाखवण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ. काय म्हणतोस? गोपाल म्हणजे ताराचे बाबा बोलले. तसे बाबाने होकारात मान हलवली. काही वेळ चर्चा करून बाबा घराबाहेर पडले, पण भूमीच्या लग्नाच्या विचाराने ते खूप अस्वस्थ झाले. तो त्याच्या रूममध्ये टेबल समोर एका खुर्चीवर बसून मन लावून अभ्यास करत होता. टेबलवर बुकांचा पसारा होता, मोठमोठी ग्रंथासारखी पुस्तकं. मध्ये मध्ये काही लाईन्स हायलाईट करत होता तर काहींची नोट्स काढत होता. भारत, चहा तयार आहे, बाहेर ये जरा. त्याची आई बबिताने बैठकीच्या रूममधून त्याला आवाज दिले. येतो. भारतने बुक बंद केले आणि त्याच्या रूमच्या बाहेर आला तर सोफ्यावर त्याचे आई बाबा चहा घेत बसून होते. भारत शांतपणे एका खुर्चीवर बसला आणि घाईने गरम गरम चहा पिऊ लागला. अरे हळू पी जरा, किती घाई चालली तुझी? बाबा बोलले. एक्झाम जवळ आली, अभ्यास करायला नको? भारत बोलला. काय ते मेलं परीक्षेचं खूड? या परीक्षेच्या नादात तुझे दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष तरी असते का? एवढा 23 वर्षाचा झालास पण शेताचे तोंड पाहिले नाहीस. या वयात तुझे बाबा शेतीचं सगळं बघतात ना, कुठली कमाई करत. गावातले तुझ्यापेक्षा लहान मुलं काम करून मायबापाला घर चालवायला मदत करतात आणि इथे आम्हीच तुला घरात बसवून पोसत आहोत. आईने तोंड वाकडं केले. तसे भारतला वाईट वाटले. तो अगदीच अभ्यासू क्रीडा होता. त्याचे ना मित्र होते ना त्याला कुठल्या गोष्टीचे शौक. त्याचा एकच उद्देश, IAS नाहीतर IPS बनायचे. स्वप्न मोठी होती, त्यासाठी तो मेहनतही तेवढीच घ्यायचा. त्याने UPSCची प्री एक्झाम पास केली होती आणि आता मेन्स बाकी होते. एकदा का ते क्रॅक झाले की त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीही अडवू शकणार नव्हते. तुझी नाराजी कळते मला आई, फक्त मला 1 वर्ष दे. तुझी सगळी नाराजी घालवतो की नाही बघ. तुझा मुलगा लवकरच मोठा ऑफिसर बनणार, IPS. भारत तुकाराम केळकरची आई म्हणून. मग हवं तर गावभर मिरवत बस. भारत काहीसा गालात हसून बोलला. त्याच्या डोळ्यात चमक होती तर चेहऱ्यावर अनोखे तेज. काही नको मिरवायला. तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. तू हे गाव सोडून कुठेही जाणार नाहीस, सांगून ठेवते तुला. आणि गावात आपला कमी मान आहे का? भरपूर शेती आहे, मजूर हाताखाली कामाला असतात. बबिता जरा तोऱ्यात बोलल्या. आईचे हे नेहमीचेच असायचे, त्यामुळे भारतला त्यांच्या बोलण्याची सवय होती. बरं, तुझं झालं असेल तर मी जाऊ? भारतने घड्याळात वेळ पाहिली. त्याची महत्त्वाची 10 मिनिटं रोजच्या बडबडमध्ये वेस्ट झाले होते. आम्हाला तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. बबिताने एक नजर बाबाला पाहून बोलल्या. लवकर बोल. भारत घाई करत बोलला. तुझ्या ताईचा फोन आला होता. तिने तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली. तिच्या धाकल्या जाऊची मैत्रीण आहे म्हणे. दिसायला खूप सुंदर आणि कामात अगदीच चोख. घरापासून तर शेतीच्या कामापर्यंत पारंगत आहे. बबिता बोलल्या. काय? ताई वेडी आहे का? तिच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला सगळ्यांना माझे स्वप्न माहीत आहे आणि मी ते पूर्ण झाल्याशिवाय दुसरी कुठलीही जबाबदारी घेणार नाही. भारत चिडून बोलला. तू घरात बसून बापाच्या कमाईवर जगतोस ते आम्ही सहन केले, पण आता नाही. हा भारत, तुझी मनमानी बिलकुल खपवून घेणार नाही. तुला हे लग्न करावंच लागेल. मुलाकडून नाही, निदान सुनेकडून तरी सुख मिळेल आम्हाला. बबिताही चिडून बोलल्या. बाबांनी दोघांच्या वादात बोलण्याचा जराही प्रयत्न केला नाही. बाबा, तुम्ही तरी समजावून सांगा ना आईला. माझी एक्झाम जवळ येऊन ठेपली. एकदा का मी पास झालो तर गावात आपला मान वाढेल बाबा. भारत त्याच्या बाबाला समजावत बोलला. मी यावेळी तुझ्या आईच्या मताशी सहमत आहे.
तू गावातला पहिला मुलगा आहेस जो घरात बसून आहे. तोंडावर नाही पण लोक मागे नाव ठेवायला लागली. तुला कोणी मुलगीही देणार नाहीत असेही काही लोक बोलतात. निदान एकदा लग्न कर, मग तुला जे करायचं करत बस. लोकांची तोंड तर बंद होतील. बाबा त्याला समजावत बोलले. भारत हताश नजरेने त्याच्या आई बाबांना बघायला लागला. पण बाबा, लोक बरोबरच तर बोलत आहेत. मी काम नाही करत तर लग्न तरी कसे करू शकतो? आणि लग्न करून त्या मुलीला काय सांगणार? बाई ग, तुझा नवरा मी असा बेरोजगार, तूच काही ते कमाई कर आणि माझे पालन पोषण कर असं. भारत वैतागून बोलला. आई बाबा काही क्षण शांत बसले. ते भारतच्या आवाजाने भारावर आले. म्हणून सांगतोय 1-2 वर्ष जाऊ द्या, मग लग्नाचं बघू. भारत शांत स्वरात बोलला. पण कदाचित बबिताला त्यांच्या मुलाची जिद्द मान्य नव्हती. अच्छा, तुला नोकरी मिळेल हे तू खात्रीने सांगू शकतोस? सगळं जर तरच्या गोष्टी करत आहेस तू, आणि यासाठी एवढी चांगली मुलगी आम्ही हातातून जाऊ देणार नाही. तुला लग्न करावंच लागेल भारत, आणि तू आता नकार दिलेस तर तुझ्या त्या पुस्तकांना आग लावीन. मग करत बस अभ्यास. बोलून बबिता तावातावाने ट्रे घेऊन किचनमध्ये निघून गेल्या. भारत अगदीच सुन्न झाला. मोठ्या मेहनतीने त्याने एक बुक कलेक्ट केले होते. काही बुक तर त्याने मोठ्या शहरातून मागवली होती. बुक्स त्याची जीव की प्राण, म्हणून तो कसे बरे बुकांना काही होऊ देणार होता? गावातल्या लोकांना लग्नाची एवढी काय खूड असते की मुलांचे स्वप्नही त्यांच्या पुढे कमजोर पडतात. भारतने अपेक्षेने बाबांकडे पाहिले तर त्यांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि बाहेर निघून गेले. भारत तसाच विचार करत उभा राहिला. 2 दिवसानंतर भूमीने एक फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली. लांब सडक केसांची झुपकेदार वेणी जी कमरेच्या खाली येत होती. केसांना अबोलीचा गजरा, चेहऱ्यावर क्रीम पावडर, कपाळावर टिकली, डोळ्यात काजळ, ओठावर स्ट्रॉबेरी लिप बाम, गळ्यात साधे सी बेंटेक्स चेन, हातात मॅचिंग बांगड्या आणि ओठावर सुंदर हसू. खूप सुंदर दिसत होती ती. तारा सकाळपासून भूमीच्याच घरी होती. ताराचे आई बाबाही आले होते. पाहुणे यायला अजून थोडासा उशीर होता. ए तारा, मला खूप भीती वाटते ग. पोटात गोळा आल्यासारखा होतो. हातपाय गार पडली बघ. किती लोक असतात आणि मुलगा पण सोबत असतो का? भूमी अस्वस्थ होत हाताची चोडबुड करत होती. भीतीने तर ती वरच्यावर पाणी पित होती. वरच्यावर घामही सुटत होता. भूमी, अगं त्यात घाबरायचे काय? आपल्याकडे इतर पाहुणे आले की चहा पाणी करतोस ना, तसेच द्यायचे. उगाच दडपण घेऊ नको बरं. एवढी छान तयार झालेस, घामाने पूर्ण वाया जाईल. जरा पंख्यासमोर शांत बस. ताराने भूमीच्या कपाळावर जमा झालेले घाम नॅपकिनने टिपले आणि टेबल फॅनला भूमीच्या दिशेने फिरवले. पंख्याची थंड हवा अंगाला झोंबताच भूमीला थोडंसं बरं वाटले. ते नॉर्मल झालीच असेल की तारासमोर गाडी थांबल्याचा आवाज आला. आता मात्र भूमीचे हृदय ट्रेनच्या स्पीडने वेगाने पडायला लागले. भूमीचे बाबा ताराच्या बाबांनी मिळून पाहुण्यांचे स्वागत केले. मुलाकडचे आले बघ, तारा बोलली. तसे भूमी रडवलेली झाली. अगं, तुला रडायला काय झाले? आजच थोडी ना लग्न करून घेऊन जाणार आहे तुला? तारा तिचे डोळे पुसत समजावत बोलली. तुला नाही कळणार, मला भीतीने काही सुचत नाही आहे, भूमी कातर स्वरात बोलली. तेव्हाच ताराची आई आत आल्या. तारा, नाश्ता गरम कर जरा आणि चहा ठेव, ताराची आई बोलल्या. तसे ताराने किचनमध्ये जाऊन पोहे बनवायला घेतले. तोपर्यंत ताराच्या आईने भूमीच्या साडीचे पदर छान सेट करून दिले. काही वेळाने भूमी नाश्त्याची प्लेट घेऊन बाहेर गेली, पण तिने नजर उचलूनही कोणाला पाहिले नाही. तिला बघताच आलेली पाहुणे बघतच राहिले, जणू भूमी त्यांना पसंत आली असावी. भूमीने सगळ्यांना नाश्ता दिला आणि आत निघून आली. मुलाला पाहिलेस का ग, कसा आहे? ताराने चिडवणीच्या सुरात विचारले. वेडी आहेस का? इकडे माझ्यात नजर उचलायची हिंमत नव्हती तर मुलाला कुठे बघणार? भूमीने तिच्या हातावर एक फटका मारला. बरं, जेव्हा तुला बाहेर बोलावतील तेव्हा चोर नजरेने बघून घे, ताराने तिला सांगितले. चहा नाश्ता झाला आणि भूमीला बाहेर बोलावण्यात आले. भूमी एका खुर्चीवर बसली. नजर अजूनही झुकलेलीच होती. भारतचे बाबा, भाऊजी, ताईने तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली.
भूमीनेही घाबरत का असेना हळूहळू आवाजात सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. भारत मान खाली घालून सगळं ऐकत होता, पण त्याने नजर उचलूनही तिला पाहिले नाही. भारत, तुला काही विचारायचं आहे? ताई सुषमाने विचारले. तसे भारतने नाराजीत ताईला पाहिले. नाही. भूमीकडे एक कटाक्ष टाकून भारत बोलला. त्याचा आवाज ऐकताच भूमीने नजर उचलून त्याला पाहिले आणि ती त्याला बघतच राहिली. जवळपास 5.10 उंची, सावळा रंग, उंच कपाळ, जाडसर भुवया, तपकिरी डोळे, लांब झुपकेदार पापण्या, क्लीन शेव, मध्यम बांध्याचा, अंगावर ब्लू कलर शर्ट, ब्लॅक पॅन्ट, एका हातात रिस्ट वॉच आणि त्याला अधिक सुंदर बनवणारे त्याच्या गालावर पडणारी खडी. एक क्षण भूमीचे हार्टबीट स्किप झाले. त्याला बघताच क्षणी जणू त्याच्या प्रेमात पडली ती. भानावर येत भूमीने लाजून नजर झुकवली. ओठावर मंद हसू फुललेले. निरूप कळवतो बोलून मुलाकडचे निघून गेले. भारत भूमीला न बघताच गाडीत जाऊन बसला, पण ती चोरून त्यालाच बघत होती. कशी आहे मुलगी? आपल्या भारत सोबत तिचा जोडा शोभेल ना? आईने सुषमाला विचारले. आम्हाला सगळ्यांना खूप आवडले. आता भारत काय म्हणतो माहीत नाही. सुषमा भारतकडे तिरक्या नजरेने बघत बोलली. भारत, तुझे काय मत आहे? आईने विचारले. तुम्हाला आवडले ना, मग तुम्ही काय करायचं ते ठरवून घ्या. वृक्ष स्वरात बोलून भारत पाय आपटून त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याने कपडे चेंज केले, हातपाय धुतले आणि डोक्यातील सारे विचार झटकून तो त्याच्या अभ्यासाला बसला. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.